तुमच्या वोटिंगचा डिसिजन तुम्ही कशाला घेता? तुम्हाला तर फक्त आरबी आणि तन्वी या दोघांना जिंकवायचं आहे. तसं सांगायचं तर आम्ही वोटिंग केलंच नसतं. प्रत्येक वेळेस बिग बॉस त्यांना जे हवं आहे तेच करतात. अनुश्री या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जायला हवी होती. असं पाहायला गेलं तर राकेश बापटचा काय गेम आहे? रेवाला एवढं वोटिंग मिळालं म्हणजे रेवा सेफ झाली म्हणजे विनर पण आता रेवाच होणार का? अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट्स या प्रोमोवरती येत आहेत. चला तर बघूयात नक्की इविक्शन कोणाचं झालेलं आहे. हाय गाईज, बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस दीपाली आणि तन्वी या दोघी जण सोडल्या म्हणजे या दोघी काटा ग्रुपमधल्या आहेत. पण या दोघींनंतर बाकीचे जे सगळे सदस्य आहेत ते नॉमिनेशनमध्ये सगळेजण नॉमिनेट झालेले होते. तर यावेळेस आता डेंजर झोनमध्ये आहेत सागर आणि विशाल कोटियन, हे दोघं जण टोळी ग्रुपमधले आहेत. असं बघायला गेलं तर टोळी ग्रुप पूर्णपणे सप्पय झालेला आहे, कारण त्याच्यामध्ये आता कोणीही उरलेलं नाहीये. बघायला गेलं तर सागर सुद्धा यांच्या ग्रुपचा मेंबर नव्हता, नंतर येऊन त्यांना चिकटलेला आहे. आणि राखीचं तर काय तळ्यात मळ्यात तिचं असतं. त्यामुळे खरे बघायला गेलं तर आता अनुश्री आणि विशाल हे दोघं शिल्लक राहिलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा अनुश्री तिचा गेम पूर्णपणे खेळते, पण विशाल कोटी यांचा जर गेम बघितला या आठवड्यामध्ये तर या आठवड्यामध्ये तसाही त्याचा गेम दिसला नाही. तो फक्त राकेश बापटच्या अंगावर जाताना दिसला. तशी त्याला खूप मोठी शिक्षा मिळाली, कारण तो तिकीट टू फिनाली खेळू शकत नाही आणि कोणता कॅप्टन्सी टास्क सुद्धा खेळू शकत नाही. ही खूप मोठी शिक्षा आहे, हे काल रितेश भाऊनी सुद्धा सांगितलेलं होतं. पण त्यावेळेस जसं बिग बॉसनी त्याला घराच्या बाहेर काढलेलं नाही, याचा अर्थ या एलिमिनेशनमध्ये सुद्धा तो घराच्या बाहेर नाही जाऊ शकत. जरी सांगत असेल की महाराष्ट्राचा मोठा निर्णय आणि सर्वांनाच वाटते की विशाल घराच्या बाहेर जाईल, पण नाही. राकेश बापटवरची हात उचलण्यामागे विशालला एक शिक्षा दिलेली आहे, जी की घरातून बाहेर जाण्यापेक्षा खूप मोठी शिक्षा आहे. त्यामुळे जे 2 लकोटे आणलेले आहेत ते सुद्धा अनुश्रीने आणलेले आहेत, कारण अनुश्री त्यांच्या ग्रुपचा एक भाग आहे म्हणून तिला. कारण यावेळी बिग बॉसनी असा ट्विस्ट दिलेला आहे की जो घराच्या बाहेर जाणार आहे त्यांच्याच ग्रुपच्या मेंबर्सनी ते त्यांना कार्ड द्यायचं किंवा लकोटे द्यायचे. तरी ते सागर कारंडीचा गेम संपलेला आहे आणि घरातून सागर कारंडे घराच्या बाहेर गेलेला आहे. पण सागर त्यांच्या खूप जवळचा असल्यामुळे इथे विशाल आणि अनुश्री खूप जास्त रडताना दिसतात. याचा अर्थ असा नाही की विशाल घराच्या बाहेर गेलेला आहे. तर या आठवड्यामध्ये झालेलं इविक्शन बघून तुम्हाला आनंद झाला की नाही, का विशाल घराच्या बाहेर जायला हवा होता, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच रिव्ह्यूच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.